नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तांदळाच्या पिठापासून आपण स्वतःचा जो चेहरा आहे तो फक्त आणि फक्त 7 दिवसांमध्ये गोरा कसा करता येईल हे पाहणार आहोत। तांदळाच्या पिठामध्ये अशा काही नॅचरल वस्तू ॲड करायच्या आहेत ज्यामुळे आपला जो चेहरा आहे तो गोरा, चमकदार, तेजस्वी होईल। बघा, बऱ्याचदा आपण फेशियल करतो किंवा भरपूर साऱ्या महागड्या क्रीम यूज करतो तरी सुद्धा आपल्याला चेहऱ्यामध्ये तो ग्लो, नॅचरल जो ग्लो असतो तो मिळत नाही। तर जर तुम्हाला सुद्धा अशी समस्या असेल किंवा भरपूर क्रीम्स वापरून सुद्धा तुमच्या चेहऱ्यामध्ये नॅचरल ग्लो येत नसेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता आणि हे चॅलेंज स्वरूपात सुद्धा घेऊ शकता। कारण की 7 दिवस तुम्हाला द्यायचे आहेत आणि 7 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये अप्रतिम असा फरक जो आहे तो दिसणारा आहे। तर बघा, व्हिडिओला सुरुवात करू, पण त्या अगोदर सांगते ताईंनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि जर तुमच्या काही समस्या असतील हेअर संदर्भात किंवा स्किन संदर्भात तर त्या सुद्धा माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा। तर मध्यंतरी झालं काय की उन्हामध्ये खूप सारं फिरणं झालं आणि त्यामुळे आता चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतंय, लक्षात येतंय की खूप सारं टॅन जमा झालेला आहे। आता याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एक पॅक बनवायचा आहे जो की आपली स्किन जी आहे ती क्लीन करेल, स्वच्छ करेल, धुवेल। आणि तो पॅक बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे ते पाहू। बघा, इथं एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आणि तो म्हणजे काय तर तांदळाचं पीठ। आता यामध्ये आपण सगळ्यात जास्त जर कशाचा वापर करणार आहोत तर तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि साधारणतः इथं मी तुम्हाला 3 ते 4 स्टेप फॉलो करायला सांगणार आहे आणि या तुम्हाला नियमित 7 दिवस फॉलो करायचे आहेत। तर बघा, अर्धा चमचा तांदळाचं पीठ घातलं, अर्धा चमचा बेसनचं पीठ घातलं आणि साधारणतः 10 ते 12 लिंबाच्या रसाचे यामध्ये घालायचे आहेत। लिंबाचा जो रस असतो तो यामध्ये पिळायचा आहे 10 ते 12 थेंब इतका आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून ही जी पेस्ट आहे ती बनवायची आहे। आता हे काय करणार, यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे, बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि हे जर आपण चेहऱ्यावरती लावून चेहरा धुतला तर आपली स्किन जी आहे ती क्लीन करण्याचं काम करेल। तुम्ही बाहेरून आलात, कुठूनही आलात किंवा खूप जास्त तेल चेहऱ्यावरती जमा झाला असेल तर तुम्ही या पॅकचा नक्की वापर करा। नेहमी फेस वॉश वापरणं, नेहमी चेहऱ्यावरती साबण वापरणं हे तितकंसं सेफ नाही आहे। त्यामुळं अधूनमधून अशी जी पद्धत आहे फेस वॉश करण्याची ती नक्की फॉलो करू शकता। तर बघा, आता मी बाहेरून आले होते आणि हा जो पॅक बनवलेला आहे तो लगेच लावायचा आहे, चेहरा धुवायची गरज नाही आहे, यावरतीच तुम्हाला लावायचा आहे आणि हलकासा मसाज द्यायचा आहे। आणि हा जो पॅक आहे तो खूप पातळ करायचा नाही, जर पातळ झाला ना तर होतं काय की ते चेहऱ्यावरून कपड्यावरती वगैरे टपकतं। त्यामुळे मीडियमच हा पॅक जो आहे तो ठेवायचा आहे आपल्याला। तर अंगावरती जे पण आहे ते काढून ठेवायचं आहे साईडला, नाहीतर त्यामध्ये पीठ वगैरे जाऊन अडकण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच मी हे काढते। आणि त्यानंतर आपल्याला हा जो पॅक आहे तो संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती लावून घ्यायचा आहे। तर खूप सारं तेल, ऑइल तुम्हाला दिसतंय चेहऱ्यावरती आणि तसंच मी लावते। इथं साबण वगैरे लावून चेहरा धुवायचा हे करायचं नाही आहे, कारण की हे जे पीठ आहे हे आपला चेहरा धुवायचंच काम करणार आहे। लावून जेव्हा आपण धुतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचं सगळं एक्स्ट्रा ऑइल वगैरे सगळं जे पण आहे ते क्लीन करण्यासाठी मदत होते। तर अशा पद्धतीने लावून घेऊ अगोदर आणि त्यानंतर थोडासा 2 ते 3 मिनिटाचा मसाज करायचा आहे किंवा हे पीठ जे आहे ते सर्वत्र चोळून घ्यायचं आहे चेहऱ्यावरती। तर बघा, इथं मी डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा लावते, कारण की हे आपल्याला पॅक ठेवायचं नाही आहे तर धुवून काढायचं आहे लगेच। जर तुम्हाला कोणताही पॅक जर ठेवायचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की स्किन खूप जास्त ड्राय करतोय तो पॅक, तर तेव्हा आपल्याला म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूला तो पॅक जो आहे तो लावायचा नसतो। फक्त आपल्याला, कारण की चेहऱ्याच्या आजूबाजूची जी स्किन असते ती खूप जास्त नाजूक असते आणि त्यामुळं तिथं म्हणजे स्किनला खूप ड्राय करणारे पॅक लावायचे नसतात। पण इथं आपल्याला हा पॅक जो आहे तो लावायचा आहे, हलकासा मसाज द्यायचा आणि धुवून काढायचा, एवढंच करायचं आहे। त्यामुळे मी तर चेहऱ्याच्या म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा लावलेला आहे। तर अशा पद्धतीने हलक्या बोटांनी मसाज करायचं आहे, खूप जोर वगैरे लावायची गरज नाही, कारण की बघा तांदळाचं पीठ कितीही जरी आपण बारीक केलं तरी सुद्धा त्यामध्ये काही कण असतात आणि त्यासाठीच इथं आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं असतं, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती हे स्क्रबचं काम करेल।
तांदळामध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतात जे की स्किन व्हाईट करण्यासाठी मदत करतात आणि याचा वापर जर तुम्ही 7 दिवसापर्यंत केलात, आता इथं मी ज्या पण स्टेप फॉलो करते या संपूर्ण स्टेप तुम्ही सुद्धा 7 दिवस जर फॉलो केला तर तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे। चेहरा जो आहे तो नक्कीच गोरा झालेला तुम्हाला दिसणार आहे। तर बघा इथं मी आता हलकासा मसाज दिलेला आहे, अजिबात जोर वगैरे लावायचं नाहीये, हलकासा द्यायचा आहे। हलकासा मसाज दिल्यानंतर हा जो पॅक आहे आपल्याला धुवून काढायचा आहे, थंड पाण्याने धुवायचा आहे, गरम पाण्याचा इथे शक्यतो वापर करू नका। तर व्यवस्थित प्रॉपर लावून घेतला, चोळून घेतलं आणि आता धुवून काढायचं आहे। ज्यांची पण स्किन ड्राय आहे ना त्यांनी हे नक्की करावं। परत सांगते मी की नेहमी साबण आणि नेहमी फेस वॉश वापरणं तितकंसं सेफ नाही आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे पीठं जे असतात ते पीठं मिक्स करून म्हणा किंवा नुसतं तांदळाचं पीठ किंवा नुसतं ज्वारीचं पीठ सुद्धा लावून तुम्ही चेहरा धुवू शकता। तर बघा चेहरा धुतलेला आहे आणि जे पण एक्स्ट्रा डर्ट होती चेहऱ्यावरती ती सगळी निघून गेलेली आहे आणि चेहरा आपला एकदम क्लीन झालेला आहे। तर पुसून घेऊ। व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे आणि इथं त्यासाठी काय करायचं आहे बघा, स्क्रब बनवून तयार करायचा आहे। मी अगोदर सुद्धा म्हणले की तांदळाच्या पिठाचा वापर जो आपण करतोय तो स्क्रब होणं म्हणजे स्क्रब करतं। हे जे तांदळाचं पीठ आहे आपल्या चेहऱ्यावरती स्क्रब करतं आणि त्यामुळं होतं काय की आपल्या चेहऱ्यावरती जे एक्स्ट्रा टॅन जमा झालेला आहे ते रिमूव्ह करण्याचं काम हे तांदळाचे पीठ करतं। तर बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा मध घातलेला आहे। मध काय करतं की आपली स्किन जी आहे ती टाईट ठेवण्यासाठी मदत करतं, त्यामुळं मध नक्की घाला। आणि त्यानंतर परत आपण काय घालतोय, इथं दूध घालतोय आणि हा जो पॅक आहे तो बनवतोय। आता हा पॅक कसा बनवायचा आहे, घट्ट बनवायचा आहे का, नाही अजिबात नाही। तर घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही, मीडियम बनवायचा आहे। जो पॅक अगोदर आपण बनवला होता थोडासा घट्टसर होता, त्यापेक्षा थोडासा पातळ हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे। कारण की या मिश्रणाने आपल्याला काय करायचंय, चेहरा जो आहे तो स्क्रब करून घ्यायचा आहे। चेहऱ्यावरती व्यवस्थित पसरलं पाहिजे आणि व्यवस्थित चेहरा जो आहे तो स्क्रब झाला पाहिजे, यासाठी आपल्याला हा जो पॅक आहे तो थोडासा किंचितसा पातळ ठेवायचा आहे। तर बघा या पद्धतीनं हे तयार झालेलं आहे आणि एकदम पातळ लेयर लावून घ्या आणि त्यानंतर हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे। कमी जर पडत असेल तर अधूनमधून हे परत लावत राहायचे। आपण मसाज जो आहे तो साधारणतः 5 ते 6 मिनिटासाठी करायचा आहे। हलक्या बोटाने चेहऱ्यावरती या पद्धतीनं रफ करायचं आहे। आणि त्यानंतर मग परत आपल्याला काय करायचं, चेहरा जो आहे तो धुवून घ्यायचा आहे। परत सांगते की इथं हा जो पॅक आपण वापरतोय तेव्हा अजिबात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा नाहीये, थंड पाण्याचाच वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे। आता आपण काय करतोय, सर्वत्र म्हणजे चेहऱ्यावरती संपूर्ण चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो घासून घेतोय या पद्धतीनं। डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही, कारण की डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा खूप जास्त टॅन जमा झालेला असतात, त्यामुळं एकदम हलक्या बोटांनी हा पॅक लावायचा आणि हलक्या बोटांनी मसाज करायचे आणि परत लगेच धुवून सुद्धा काढायचे। 5 ते 6 मिनिट मसाज केला आणि त्यानंतर लगेच धुवून काढलेला आहे। परत चेहरा पुसून घेऊ आपण आणि तुम्हाला 2 स्टेप फॉलो केलेले आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला फरक जो आहे तो लक्षात येत असेल। पहिली जी क्लिप होती ती आणि आताची क्लिपमध्ये फरक तुम्हाला लक्षात येत असेल। तर बघा आता तिसरी स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे। त्यासाठी बघा त्याच बाउलमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा, त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर इथं मी काय ॲड केलेलं आहे, बदाम तेल, होममेड बदाम तेल ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे होममेड बदाम तेल नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल पण घालू शकता यामध्ये। साधारणतः 6 ते 7 थेंब तुम्ही या खोबऱ्याच्या तेलाचे वापरायचे आहेत। मी बदामाच्या तेलाचे 6 ते 7 थेंब वापरलेले आहेत। त्यानंतर एक विटॅमिन ईची कॅप्सूल, त्यातलं जेल घालायचं आहे, एकच पुरेसं आहे। एक विटॅमिन ई मधलं जेल आपण वापरलेलं आहे आणि त्यानंतर परत इथं हनी वापरतोय, आपण मध वापरतोय साधारणतः अर्धा चमचा। बघा यामध्ये मधाचा वापर नक्की
करावा, कारण की अँटी एजिंगचं काम जे आहे ते मध नक्की करतं आणि मधाचा उपयोग जो आहे तो त्यासाठीच जास्त केला जातो अशा पॅकमध्ये. त्यामुळे इथं आपल्याला मधाचा वापर नक्की करायचा आहे. जर घरगुती मध असेल तर मग खूपच जास्त उत्तम होणार आहे, पण विकतचं जरी असलं तरीसुद्धा तुम्ही यामध्ये मधाचा वापर नक्की करायचा आहे. तर बघा असा घट्टसर पॅक बनवलेला आहे आता हा, आणि तो संपूर्ण चेहऱ्यावरती लावून ठेवायचा आहे. तुम्हाला जर दूध घालायचं नसेल तर तुम्ही रोज वॉटरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता, किंवा दहीसुद्धा. ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे त्यांनी काय करावं तर दुधाऐवजी दह्याचा वापर करावा. तर बघा अशा पद्धतीनं संपूर्ण पॅक जो आहे तो चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे. आता इथं मात्र तुम्हाला मसाज वगैरे द्यायची अजिबात गरज नाही आहे. फक्त चेहऱ्यावरती पॅक लावला आणि साधारणतः 10 ते 15 मिनिट काय करायचं आपल्याला, हा पॅक जो आहे तो चेहऱ्यावरतीच ठेवायचा आहे. फॅनमध्ये वगैरे सुकवायचा नाही, नॉर्मल हवेमध्ये हा पॅक जो आहे तो सुकू द्या आणि फक्त 10 मिनिट थांबा. आणि त्यानंतर चेहरा जो आहे तुम्हाला लक्षात येईल की हलकासा पॅक जो आहे तो ड्राय झालेला आहे. साधारणतः 90% पॅक जो आहे तो ड्राय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लगेच याला पाण्याने वॉश करायचं नाही आहे. तर या पद्धतीनं हा जो पॅक आहे, हे जे तांदळाचं जे चेहऱ्यावरती पीठ आहे ते या पद्धतीनं काढायचं आहे. या पद्धतीनं काढल्यामुळे खूप जास्त घासायचं सुद्धा नाही आहे. तर या पद्धतीनं काढल्यामुळे काय होतं की टॅन रिमूव्ह होण्यासाठी खूप जास्त मदत होते घासलं गेल्यामुळं. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित काढलं आणि त्यानंतर परत थंड पाण्याने आपण चेहरा जो आहे तो धुवून घेतलेला आहे. आणि पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला खूप जास्त फरक जो आहे तो दिसणार आहे. आणि असं हे सतत तुम्हाला किती दिवस करायचं आहे तर 7 दिवस करायचं आहे. 7 दिवसामध्ये चेहऱ्याच्या म्हणजे स्किनच्या टोनमध्ये जो फरक असतो तो तुम्हाला नक्की जाणवणार आहे, दुसऱ्यांनासुद्धा जाणवणार आहे. आणि ते विचारतील सुद्धा की कोणतं फेशियल केलेलं आहे, पण आपण फेशियल वगैरे केलेलं नसणार आहे. तर या पद्धतीने हे सगळं काही फॉलो केलेलं असणार आहे. तर बघा त्यानंतर काय केलं मी, पतंजलीचं ॲलोवेरा जेल लावलं. तुम्ही कोणतंही आवडतं मॉइश्चरायझर लावा आणि सनस्क्रीन लोशन लावलं, बस एवढंच करायचं आहे. असं 7 दिवसापर्यंत तुम्हाला करायचं आहे. हे 7 दिवस तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर अशा पद्धतीनं नक्की तुम्ही फॉलो करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर ताईनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून माझ्या अशा पद्धतीचे जे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल. जर तुमच्या काही समस्या असतील त्यासुद्धा माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. कमेंट करून नक्की मला सांगा की काही समस्या असतील तर. हेअर संदर्भात आणि स्किन संदर्भात ज्या पण समस्या असतील त्यावरती मी नक्की प्रयत्न करेन की एखादा व्हिडिओ त्या समस्येसंदर्भात बनवेन.